डॉमिनोजला भेटणारा महागडा पिझ्झा तुम्ही घरामध्येच 100 रुपयामध्ये तयार करू शकता। तो कसा तयार करायचा आहे? डॉमिनोजला जर बस्ट चीज पिझ्झा खायचं म्हटलं तर आपल्याला बघा 600 रुपये एवढे मोपावं लागतात। परंतु तोच बस्ट चीज पिझ्झा जर तुम्ही 100 रुपयामध्ये घरामध्ये तयार करू शकत असाल तर तो पिझ्झा तयार करण्यासाठी आपण ओव्हनचा किंवा OTGचा वापर न करता तो तव्यामध्येच बेक करणार आहे। तो कसा बेक करायचा आहे ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। लहान मुलांच्या आवडीचा आज आपण पदार्थ फूडमध्ये बनवतोय। आज आपण पिझ्झा बनवणार आहे, बस्ट चीज पिझ्झा बनवतोय। लहान मुलांनाच काय तो मोठ्यांना देखील आवडतो आणि हाच जर बस्ट चीज पिझ्झा तुम्ही डॉमिनोजला जर खाल्ला तर तुम्हाला 600 रुपये एवढे मोपायला लागणार आहेत। परंतु आज आपण ना हा बस्ट चीज पिझ्झा 100 रुपयामध्येच घरामध्ये बनवणार आहे। तो कसा बनवायचा आहे बघूया। आपण ना 2 वाट्या एवढा मैदा घेतला। मैदा घेतल्यानंतर तो चाळून घेतला, त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घातलं। आता आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे। 2 वाट्या आपण मैदा घेतलेला आहे ना, त्याच्यामुळे मी इथं बेकिंग पावडर घेत असताना ना 1/4 टीस्पून दोनदा बेकिंग पावडर घेतली आणि 1/2 टीस्पून आपण बेकिंग सोडा घेतला। बारीक करून घेतलेली साखर आपण 2 चमचे एवढी घेतली। आता आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल घेताना ना इथं मी दुधाच्या चमच्याने 4 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे। आता आपण इथं दही वापरतोय, कारण दही प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, त्याच्यामुळे आपण इथं दही वापरलेलं आहे। तुम्ही ईस्ट पण वापरू शकता। दही चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला पिझ्झाचा डो मळून घ्यायचा आहे। मळत असताना ना थोडं थोडं पाणी घालूनच हा पिझ्झाचा डो मळून घ्यायचा आहे, कारण आपण जो पिझ्झा बनवतोय ना बस्ट चीज पिझ्झा, तो त्याचा डो मळत असताना ना जास्त पातळ नाही मळायचा किंवा जास्तही घट्ट नाही मळायचा। आपल्याला अशी बघा सैलसर असा डो मळून घ्यायचा आहे। डो मळल्यानंतर तो चांगला मळून घ्यायचा। थाळीमध्ये तो थोडासा ना डो असा आपटून घ्यायचा। थोडासा असा डो आपटून घेतला ना तर काय होतं, त्याच्यामध्ये जाळी चांगली तयार होते आणि नंतर बेस खाताना छान लागतो। त्याच्यामुळे आपण थोडासा आपटून घेतलेला आहे। त्याच्यावरती 1 चमचा एवढं तेल टाकलेलं आहे। तेल टाकल्यानंतर सुद्धा बघा इथं आपण चांगला मळून घेतलेला आहे आणि त्याचा एक असा गोल गोळा केला। त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि अर्धा तास एवढा आपल्याला ना हा डो भिजवण्यासाठी ठेवायचा आहे। अर्धा तास एवढा डो भिजतोय तोपर्यंत ना आपण बेसवरती ठेवण्यासाठी ना इथं थोडासा कांदा कट करून घेणार आहे। आपण पिझ्झाचा जो बेस आहे ना त्याच्यावरती थोडा कांदा, टोमॅटो असं चिरून घेऊन ठेवणार आहे। त्याचे बारीक बारीक असे तुकडे करायचे, म्हणजे ते दिसायला पण छान दिसतात। त्याच्यामुळे मी बघा असे चौकोनी आकारामध्ये ना बारीक बारीक टोमॅटोचे पण इथं तुकडे करून घेतलेले आहेत आणि कांद्याचेही तुकडे करून घेतलेले आहेत आणि शिमला मिरची पण आपण थोडीशी कट करून घेतलेली आहे आणि पनीर घेतलेलं आहे। आता इथं पनीर पण आपण कट करून घेतोय। पनीर असं आपण कट करताना ना बारीक बारीकच कट केलेलं आहे, चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलं। आता थोडंसं पनीर आपण फ्राय करून घेऊया। गॅसवरती तवा ठेवला, तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं, घरचा मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मसाला तेलामध्ये आपण चांगला परतून घेतला। मसाला तेलामध्ये परतवल्यानंतर कट केलेलं पनीर आपण आता मसाल्यामध्ये घालून घेतलं आणि मसाल्यामध्ये ते छान असं परतून घ्यायचं आहे। मसाल्यामध्ये जर हे पनीर छान असं परतून घेतलं ना तर जेव्हा आपण पिझ्झा बेस खातो ना तेव्हा ते पनीर छान लागतं। त्याच्यामुळे आपल्याला ना असं पनीर ना थोडंसं मसाला घालून परतून घ्यायचं आहे। 1-1.5 मिनिट एवढंच आपण तव्यामध्ये हे पनीर चांगलं परतून घेतलं। अर्धा तास एवढा आपला बघा इथं पिझ्झाचा डो पण छान असा भिजलेला आहे आणि फुगून देखील आलेला आहे। जाळी पण बघू शकता एकदम छान अशी पडलेली आहे। हाताने ना असा डो ना थोडासा वडून मळायचा, त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये लवचिकपणा चांगला येतो। त्याच्यामुळे असा थोडासा मी हाताने वडून मळला। नंतर मग त्याच्यामध्ये आपण इथं बटर घालून घेतलं। बटरमुळे काय होतं, जो बेस आहे ना तो एकदम खाताना मऊसूत असा लागतो। त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये बटर घालून थोडंसं मळून घेतलं। बटर घालून थोडंसं मळून आणि मी थोडंसं ना थाळीवरती आपटूनही घेतलेला आहे आणि आता आपण त्याचा एक गोल गोळा तयार करून घेतला। आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। कट करत असताना इथं आपण पिझ्झा कटर घेतलेला आहे।
मी इथं कट करण्यासाठी ना पिझ्झा कटर वापरलेला आहे, तुम्ही चाकू देखील वापरू शकता। आता इथं बघा आपण 2 भागामध्ये छोट्या छोट्याना कट करून घेतला, त्याच्यामधलाच एक भाग घेऊन तो चांगला तळ हातावरती मळून घेतला, त्याचा एक छोटासा असा गोल गोळा करून घेतला। आता आपल्याला दुसरा पण त्याचा गोल गोळा करून घ्यायचा आहे। आता दोन्ही झाले, आता आपल्याला जे मोठे गोळे आहेत ना ते पण बघा असे तळ हातावरती मळून घ्यायचे आहेत आणि त्याचा पण एक आपण असा गोळा करून घेतला, तोही ठेवून घेतला आणि दुसराही गोळा आता आपल्याला तळ हातावरती करून घ्यायचा आहे, तोही करून घेतला। आता त्याच्यामधलाच एक छोटा गोळा घेतलेला आहे मी, तो चांगला तळ हातावरती मळून घेतला। मळल्यानंतर तो आपण इथं बघा थाळीवरती ठेवला, नंतर मग त्याच्यावरती ना थोडासा मैदा घालून घ्यायचा, मैदा लावून घ्यायचा आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, चारी बोटांनी ना तो थोडासा असा पसरवून घ्यायचा। चारी बोटांनी पसरवला ना तर तो आपल्याला लाटता येतो, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा चारी बोटांनी असा पसरून नंतर बघा बेलण्याच्या साहाय्याने आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे। जशी आपण छोटी चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने ना हा बेस ना आपण इथं लाटून घेणार आहे। काठसुद्धा आपण छान असे पातळ करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला ना हा भाजून घ्यायचा आहे। भाजण्यासाठी इकडं आपण तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये आपण भाजून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम ना जास्त फुल पण नाही ठेवायची आणि जास्त लो पण नाही ठेवायची, इथं आपण मीडियम फ्लेम ठेवलेली आहे। मीडियम फ्लेमवरती आपण एका साईडला 1.5 मिनिट आणि दुसऱ्या साईडला 1.5 मिनिट असा छान असा भाजून घ्यायचा आहे। हा बेस छान भाजून घ्यायचा, त्याच्यामुळे आपला पिझ्झा ना छान होतो, त्याच्यामुळे आपण जो वरचा बेस आहे ना तो छान असा बघा इथं भाजून घेतला। भाजल्यानंतर आता आपण ना तो तव्यामधून काढून घेणार आहे, बघू शकता एकदम मस्त आणि छान असा भाजून घेतलेला आहे। आता आपला पहिला बेस झालेला आहे। आता आपल्याला मोठा बेस आता आपल्याला तयार करायचा आहे, त्यासाठी इथं आपण मैद्याचा मोठा गोळा घेतला, त्याच्यावरती थोडासा कोरडा मैदा घालून घेतला आणि नंतर बघा मी दोन्ही हाताच्या चारी बोटांनी तो थोडासा असा सरकवून घेतला। सरकवून घेतल्यानंतर आता तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे, थोडासा बेलण्याच्या साहाय्याने लाटायचा आणि नंतर मग त्याच्या कडा आता आपल्याला ना एकसारख्या करून घ्यायच्या आहेत। कडा एकसारख्या करण्यासाठी इथं आपल्याला ना बोटांनी त्याच्या कडा ज्या आहेत ना बेसच्या त्या एकसारख्या करून घ्यायच्या आहेत। अशा जर तुम्ही बेसच्या कडा एकसारख्या करून घेतल्या ना तर आपल्याला ना त्याच्यावरती जो आपण पिझ्झाचा छोटासा बेस करून घेतलेला आहे ना तो आपल्याला त्याच्यावरती ठेवता येतो। आता इथं बघा आपण जो छोटा बेस करून घेतला होता ना तो त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि नंतर मग तो आपल्याला पॅक करता येतो, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा ठेवून बघितला। इथं आपण स्प्रेड चीज घेतलेला आहे, हे स्प्रेड चीज मी घरामध्येच तयार केलेलं आहे। चीज त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून हे स्प्रेड चीज आपण घरामध्येच तयार केलेलं आहे। जर तुम्हाला याची पण रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला ही पण रेसिपी देईन। नंतर बघा आपण मोठ्या बेसवरती हे स्प्रेड चीज 2 चमचे टाकून ना ते पूर्णपणे पसरवायचं आहे। पूर्णपणे पण बेसवरती नाही पसरवायचं, जो आपला छोटा बेस तयार करून घेतलेला आहे ना तेवढ्याच जागेमध्ये मी मोठ्या बेसवरती हे पसरवून घेतलं। नंतर मग त्याच्यावरती आपल्याला छोटा बेस ठेवून घ्यायचा आहे। छोटा बेस ठेवल्यानंतर आता तो आपल्याला पॅक करायचा आहे। असा जर आपण पॅक करायला लागलो तर तो पॅक होणार नाही, त्याला काय करायचं, पहिल्यांदा छोट्या बेसला कडला पाणी लावून घ्यायचं, ज्या कडा आहेत ना त्याला मी पाणी लावून घेतलं आणि नंतर जो मोठा बेस आहे ना त्याच्या पण कडांना आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, तरच ना बेस नीट पॅक होतो। आणि इथं बघा जो मोठा बेस आहे ना त्याच्या कडा उचलून आपण छोट्या बेसला चिटकावून घेतलेल्या आहेत। अशा आपल्याला ना छोट्या बेसला ह्या कडा चिटकावून घ्यायच्या आहेत आणि चिटकावत असताना ना आपल्याला त्या नीट चिटकावायच्या आहेत, नाहीतर काय होतं कधी कधी बस्ट चीज ना बाहेर येतं, त्याच्यामुळे आपण नीट चिटकावून घेतल्या आणि त्या कडा थोड्याशा बघा इथं उचटलेल्या आहेत ना त्या काय करायच्या असं पाणी लावून चिटकावायच्या, त्याच्यामुळे त्या नीट चिटकल्या जातात आणि जेव्हा आपला पिझ्झा बेक होतो ना तेव्हा ना चीज बाहेर येत नाही, त्याच्यामुळे इथं कडा नीट आपण पॅक करून घेतल्या। इथं आपण काटा चमचा घेतलेला आहे आणि त्यांनी बघा थोडीशी अशी छिद्र मारून घेतलेली आहेत। असं छिद्र मारून घ्यायची, कारण आपण त्याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातलेली असते, त्याच्यामुळे बेस काय होतो जास्त फुलतो,
त्याच्यामुळे आपल्याला काट्याच्या चमच्याने छिद्र मारून घ्यायचे आहेत। आणि इथं आपण आता पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे। असं आपल्याला पिझ्झा सॉस लावायचा आहे। हा पिझ्झा सॉस सुद्धा आपण घरामध्येच तयार केलेला आहे। चॅनलवरती याची पण रेसिपी टाकलेली आहे। जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, ही रेसिपी तुम्हाला मिळेल। इथं आपण बटर पेपर घेतलेला आहे आणि बटर पेपर बघा, मी जेवढा पिझ्झा आहे ना तेवढाच गोल कट करून घेतलेला आहे। त्याच्यावरती आपण पिझ्झा ठेवून घेतलेला आहे। आता आपल्याला ना त्याच्यावरती ना पनीर ठेवायचं आहे। इथं जे पनीर आपण फ्राय करून घेतलं होतं ना त्याचे आता आपल्याला छोटे छोटे ना काप ना पनीरचे पिझ्झा बेसवरती ठेवून घ्यायचे आहेत। त्याच्यामुळे आपला पिझ्झा ना खाताना छान लागतो। त्याच्यामुळे आपण पनीरचे तुकडे ठेवून घेतले। नंतर बघा इथं मी टोमॅटोचे पण तुकडे ठेवून घेतले, थोडेसे कांद्याचे आणि थोडेसे आपण शिमला मिरचीचे तुकडे ठेवून घेतले। आता आपल्याला ना त्याच्यावरती मॉझरेला चीज टाकून घ्यायचं आहे। मॉझरेला जे चीज आहे ना ते आपण मिल्क मिस्टचं घेतलेलं आहे। हे चीज ना 100 रुपयाला बघा डीमार्टला येतं, त्याच्यातलं आपण 25 रुपयाचंच हे चीज वापरलेलं आहे। आणि जे स्प्रेड चीज आहे ना त्या चीजमधलं 2 चमचे चीज वापरलेलं आहे, ते 20 रुपयाचं एवढं वापरलेलं आहे। असं मिळून ना आपला हा पिझ्झा ना 100 रुपयामध्ये घरामध्येच तयार होतो। आता आपण त्याच्यावरती चीज ठेवलेला आहे। आता आपल्याला ना पिझ्झा आपल्याला बेक करायचा आहे। बेक करण्यासाठी इथं आपण तवा वापरलेला आहे आणि तव्यामध्येच हा पिझ्झा बघा एकदम छान असा बेक होतो। बटर पेपर नाही वापरला तरी सुद्धा खाली चालणार आहे, परंतु आपण आता इथं वापरलेला आहे त्याच्यामुळे मी तसाच ठेवलेला आहे। थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे आपण पिझ्झावरती आणि ॲरोगेनो टाकायचा, त्याच्यामुळे पिझ्झा खाताना देखील छान लागतो। आणि कढईने थोडंसं बटर लावायचं, किंवा तुम्हाला तेल किंवा तूप आवडत असेल तर तुम्ही कढईने तेल किंवा तूप लावलं तरी चालेल। आता आपल्याला ना पिझ्झावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती ना वजनदार वस्तू ठेवायची आहे। आता इथं मी खलबत्त्याची ना जी कुटणी असते ना ती ठेवलेली आहे। तुम्ही खलबत्ता किंवा कोणतीही जाड वस्तू त्याच्यावरती ठेवू शकता। आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला 5 मिनिट एवढा हा पिझ्झा बेक करायचा आहे आणि लो फ्लेमवरती 15 मिनिट एवढा हा पिझ्झा आपण बेक करून घेतला, म्हणजे जवळजवळ आपण 20 मिनिट हा पिझ्झा बेक करून घेतलेला आहे। आणि इथं बघा मी आता झाकण काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता जो पिझ्झा आहे तो किती छान असा बेक झालेला आहे। जवळून पण बघा मी तुम्हाला हा पिझ्झा दाखवत आहे, किती छान असा तो बेक झालेला आहे तव्यामध्ये खूप छान असा बेक होतो। OTG किंवा ओव्हनची सुद्धा गरज लागत नाही। तुम्ही सोप्या पद्धतीने ही रेसिपी घरामध्ये ट्राय करू शकता आणि जेव्हा स्वतः आपण रेसिपी ट्राय करतो ना त्याचा एक आनंद बघा वेगळाच असतो। तोच आनंद तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कसा बस्ट होतोय हे देखील मी दाखवणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।